हॅलो, नमस्कार. तुम्हाला वाटतं तुम्ही सगळ्यात छान पावभाजी खाल्ली असेल. थांबा हां, ही अमूल चीज पावभाजी बघितल्यावर मत बदलेल. बटर सोडा, आज पावभाजीमध्ये भरपूर अमूल चीज जाणार आहे. चव अशी की एकदा खाल्ल्यावर विसरणं इम्पॉसिबल. घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी बनवायची इच्छा आहे. आज मी तुम्हाला माझी स्ट्रीट स्टाईल रेसिपी नक्की दाखवते. तर चला सुरुवात करूया. कधी मी घेतलं आहे 2 गाजर, 1 फ्लावर कट करून घेतलेला आहे, 2 बटाटे मध्यम साईजचे आणि छान असं सगळ्या भाज्या धुवून स्वच्छ उकडून घेतलेल्या आहेत. त्यात भरपूर असा हिरवा वाटाणा घालायचा आहे. शिमला मिरची 2 ते 3 कट करून घ्यायच्या आहे, बारीक फाईन चॉप करून घ्यायच्यात. त्यामध्ये घालायचा आहे भरपूर सारा कांदा कापून घ्यायचा आहे. 3 ते 4 कांदे छान असे बारीक कट करून घेतलेले आहे. आता या ठिकाणी 2 ते 3 टॉमॅटो कट करून घ्यायचे आहे, छान असं बारीक कट करून घ्यायचे आहे. आता हे भाज्या कट केल्यानंतर आपण एक कढई ठेवणार आहोत आणि कढईमध्ये बटर आणि तेल मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालायचे 1 चमचा जिरे छान तडतडले की त्यात घालायचा भरपूर सारा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यात घालायचे 2 ते 3 टोमॅटो बारीक कट केलेले. टोमॅटो छान परतावा म्हणून त्यात घालायचे मीठ घातल्यानंतर कांदा टोमॅटो छान असं फ्राय होतं किंवा एकदम मऊसूत परतलं जातं. त्यात घालायचं आता बारीक कट केलेली शिमला मिर्च. सगळ्या भाज्या छान परतल्या की आपण एक सिक्रेट चटणी करून घेणार आहोत. त्याला भरपूर सगळा लसूण घालायचं आहे. त्यात घालायचे 2 ते 3 चमचे लाल तिखट घातल्यानंतर 1 चमचे जिरे घालायचे आणि त्याची छान असे पाणी घालून पेस्ट बनवायची. पेस्ट बनवल्यानंतर कांदा टोमॅटो आणि शिमला मिरचीच्या परतण्यामध्ये त्यात घालायचं आणि छान असं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी भाजी उकडलेल्या आहेत. आपण एका चाळणीमध्ये सगळ्या भाज्यांचं पाणी काढून घेणार आहोत. खाली पातेलं ठेवून छान असं पाणी काढून घ्यायचं आणि भाज्या राहिलेल्या त्या स्मॅश करून घ्यायच्या. आता यात घालायचं आहे 3 ते 4 चमचा पावभाजी मसाला घातल्यानंतर सगळ्या भाज्या उकडलेल्या त्यात घालून थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे आणि छान अशा स्मॅश करून घ्यायचे. स्मॅश झाल्यानंतर थोडंफार स्मॅश करून घ्यायचं आहे सध्या आणि नंतर थोडं पाणी टाकून परत एकदा उकडलेल्याच भाज्यांचं पाणी घालायचं याला आणि छान असं पुन्हा एकदा स्मॅश करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी भरपूर प्रमाणात स्मॅश झालेली आहे भाजी. आता यात टाकायचं आहे पाणी, भाज्यांचंच थोडंसं पाणी यात आपण टाकून घेणार आहोत. हे बीट टाकल्यामुळं भरपूर सारा कलर आलेला आहे त्याला आणि पाणी टाकल्यानंतर भाज्या छान स्मॅश व्हायला मदत होते. छान स्मॅश झाल्यानंतर 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि त्यात टाकायचं आहे आता थोडंसं बटर. पुन्हा एकदा स्मॅश छान अशी भाजी एकजीव करायची. भाजी आणि मसाले पुन्हा एकदा एकजीव करायचे. थोडंसं एकजीव व्हायला थोडा वेळ लागतो. त्याच्यासाठी स्मॅश भरपूर छान असं प्रमाणात करायचं आहे. भाज्या चांगल्या शिजलेल्या असेल तर पटकन स्मॅश व्हायला मदत होते. तर हे या ठिकाणी आपलं छान अशा भाज्या स्मॅश झालेल्या आहे. आता त्यात आपण थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहोत. पाणी टाकल्यानंतर भाजी छान अशी एकजीव केल्यानंतर आपण त्यात टाकणार हिरवीगार कोथिंबीर. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायचं आणि थोडं पाणी टाकून छान असं शिजू द्यायचं. त्यात टाकायचं भरपूर सारं बटर ठेवून आपण 5 मिनटं झाकण ठेवणार आहोत. पहा, झाकण काढल्यानंतर किती छान बटर मेल्ट झाले. त्यात टाकणार आहोत लसणाच्या चटणीचं थोडंसं पाणी. कलर खूप छान आला आहे भाजीला. तर या ठिकाणी पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. बटर सगळं भाजीमध्ये मिक्स होईपर्यंत एकजीव करायचं आहे. आता यानंतर आपली भाजी या ठिकाणी तयार आहे. एक 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचे. 5 मिनटानंतर आपली भाजी या ठिकाणी तयार झाली. किती छान कलर आला आहे. आता एका तव्यावर काय करायचं आहे, थोडंसं बटर घालायचं आहे, त्यात थोडीशी भाजी घालायची आणि मधून कट केलेलं पाव छान असं म्हणजे भाजून घ्यायचं आहे. छान असं भाजल्यानंतर तर आपण पुन्हा एका दुसऱ्या साईडने भाजणार आहोत. छान कडक पाव भाजल्यानंतर तो आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. या ठिकाणी पावभाजी सर्व करणार आहोत. आता या ठिकाणी आपण पाव एका ताटात काढून घेतलेला आहे आणि भरपूर अशी भाजी बीटने किती छान कलर आला त्याला.
मस्त असं एका ताटात काढून घेतलेले आहे. आता याच्यात टाकायचे कांदा, कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू पिळायचे. कोथिंबीर भाजीवर पण टाकायची. हे पहा या ठिकाणी लिंबू पिळलेलं आहे आणि थोडं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता भरपूर असं चीज त्याच्यावर घालायचं आहे. अमूल चीज पावभाजी म्हटल्यानंतर भरपूर चीज येणार त्याच्यात. या ठिकाणी आता छान अशी आपली पावभाजी तयार आहे. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इतकं चीज, इतकी चव, हेच तर खरं सुख आहे. चीज लव्हर्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.